हा जो वैश्विक एकत्रीकरण जे त्या देशात होतं आहे, त्याच्यातनं मला एकच या समोर बसलेल्या मुलांना सांगायचंय, ह्या अशा वैश्विक खेड्यात म्हणजे ग्लोबल व्हिलेजेसमध्ये राहणारी जी मुलं असतात, एका वेळी 2.5 वर्षाचं मूल 5 वेगवेगळ्या भाषा व्यवस्थित बोलतं. त्याच्यातली आणि सगळ्या त्या भाषा घरी व्यवस्थित बोलणाऱ्या लोकांच्याकडून त्यांनी ते शिकलेल्या असतात. त्यामुळे त्या 5ही भाषा त्यांना उत्तम बोलता येतात. कुठे काही कमी पडत नाही. आपल्याकडच्या तुम्ही आता बहुतेक माझ्यासारखेच मराठी माध्यमातून आलेले असाल. इंग्रजीचा आपल्याला मोठा न्यूनगंड असतो. त्यामुळे पुढच्या पिढीला शिकवताना इंग्रजीत शिकवू असं जे वाटत असतं, हे मराठी मनाबद्दल बोलतोय आपण म्हणून म्हणते. तर पुढच्या पिढीला इंग्रजीत शिकवू ह्याच्यात बऱ्याच आई-वडिलांचा एक चुकीचा दृष्टिकोन असतो की इंग्रजी शिकवलं, मराठी शिकवलं तर इंग्रजी शिकणार नाहीत मुलं. जणू काही एक भाकर आहे, ती इंग्रजीला दिली, मराठीला थोडी अर्धी दिली तर इंग्रजीला अर्धीच मिळेल, असं होत नाही. मी डॉक्टर म्हणून सांगतेय, 5 वेगवेगळ्या भाषा 2.5 वर्षाचं मूल जेव्हा शिकतं तेव्हा त्याच्या मेंदूचा जर अभ्यास केला तर त्या 5ही भाषा कमीत कमी पेशी वापरून मेंदू शिकतो आणि त्याच्या पुढे आयुष्यात ज्या ज्या भाषा ते मूल शिकेल ते त्या तेवढ्या पेशीत बसवायला शिकतं ते. या उलट जर मुलाला तुम्ही मराठी नाही शिकवली, इंग्रजी शिकवायची आहे, त्याच्या मेंदूची जागा तेवढी इंग्रजीलाच देऊ म्हणून, तर इंग्रजी ती सगळी जागा व्यापून टाकते. आपण मुलाला अस्सल साहेबी इंग्रजी देऊ शकत नाही. त्यामुळे अस्सल भाषा शिकायची, पुरणपोळी खायची त्या मेंदूची तयारी होत नाही. आणि पुन्हा मग मराठी शिकायला किंवा ते इंग्रजीही पुरेसं शिकून होत नाही. आणि नंतर जर त्या मुलाने काळजीपूर्वक दुसरी भाषा शिकून घेतली तर तिला मेंदू दरवेळी वेगवेगळ्या पेशी वापरतो, जास्त जास्त जागा व्यापली जाते. तेव्हा मुलांना जेव्हा इंग्रजी शिकवाल तेव्हा मराठी तुमच्याकडे मनात समृद्ध मराठी तयार आहे. कुठल्याही देशात या जगाच्या पाठीवर असा त्या मुलांना मराठी पहिली शिकवा, त्याच्यासोबत इंग्रजी शिकवा, जर्मन शिकवा, जी कुठली जिथे कुठे असाल ती भाषा शिकवा, पण मराठी शिकवा.